नमस्कार मित्रांनो. आज एक छोटीशी कथा. बोध घेणारी. जंगलात एका नदीच्या कडेला एका झाडावर एक छोटंसं पक्ष्याचं पिलू बसलेलं असते आणि यमराज त्याच्याकडे एकटक लावून बघत असतात. नेमकं त्याच वेळेस तिथून यमराज आपलं गरुडराजा आपला प्रवासाला निघालेले असतात. पण ते बघतात की यमराज त्या पिलाकडे बघते, याचा अर्थ आता त्या पिलाचा कार्यक्रम संपला आहे. म्हणून ते क्षणाचाही विचार न करता त्या पक्ष्याच्या पिलाला उचलतात आणि लांब एका साता समुद्रापलीकडं एका ठिकाणी सोडून परत माघारी येतात. आणि त्या यमराजाला विचारतात की अरे बाबा, तू त्या पिलाकडे नेमकं का बघत होतास? तर मग यमराज त्यांना म्हणतात की त्या पिलाकडे मी बघत होतो की काही क्षणात त्या पिलाचा मृत्यू एका लांब ठिकाणी साप गिळंकृत केल्यानं होतं. पण मी विचार करत होतो की नेमकं आता हे पिलू तर माझ्या समोर आहे इथं, आणि इतक्या लांब हा जाईल कसा? एवढा लांब तर उडून हा इतक्या लवकर जाऊ बी शकत नाही. तर नेमकं कसं जाईल हा? म्हणून मी कुतूहलाने त्याच्याकडे बघत होतो. तर हे ऐकल्यावर गरुड राजा हताश होतात, नाराज होतात की आपल्याकडनं काहीतरी चुकीचं झालं आहे. की सांगायचं तात्पर्य इतकंच की होणे को कोण टाळू शकतं. काही गोष्टी आपल्या हातात असतात, त्या प्रयत्नानं सोडवल्या जातात. काही गोष्टी आपल्या हातात नसतात, जसं जन्म आणि मृत्यू. काही गोष्टी त्यामुळं खूप ओढाताण न करता नदीच्या प्रवाहासारखं, हवेच्या झोक्यासारखं जे मनाला चांगलं वाटेल अशा गोष्टी नक्कीच केल्या पाहिजे आणि या जगण्याचा आनंद घेतला पाहिजे. तर धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढच्या गोष्टीत.